मित्रांनो नमस्कार. रॉयल लाईफ विथ पेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आशिष सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. सध्या आपण महाराष्ट्रातील श्वान शर्यतींवर फोकस करतोय आणि श्वान शर्यतींवर फोकस करत असताना हा 2024चा सीझन पुन्हा आता नव्यानं सुरू झाला आहे आणि या 2024च्या नव्या सीझनमध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधून एक नाव सध्या पुढे येते. शंभू हा श्वान सध्या अतिशय चांगला पळायला लागला आहे. कमी वयात त्यानं अतिशय चांगला परफॉर्मन्स करून जवळपास आता सध्या 2 रेसला तो फायनलला उभा राहिला आणि या शंभूवर त्यांचे मालक कसे काम करतायत आमचे एक जवळचे मित्र आहेत अमित मगर, ज्यांचं प्रॉपर गाव आहे कागल, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातीलच गाव येतं. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की एक जुना श्वानप्रेमी जो आजपर्यंत कधीच कोणाच्या नजरेत आला नव्हता पण सध्या स्वतः घरी पिल्लू तयार करून पळवतोय आणि हा श्वान सध्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय आपल्या गतीनं आणि जवळपास सलग 2 श्वान शर्यत स्पर्धा त्यानं पहिल्या नंबरनं पटकावल्यात. तर अमितदादांच्या मुलाखतीसाठी आपण आज खास कागलमध्ये आलो. तर अमितदादा नमस्कार. पहिल्यांदा आपल्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. आपल्या सर्व मित्रमंडळींचं तसंच आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक जुने जाणकार व्यक्ती आहेत ज्यांचं नाव आहे सागर पाटील, जे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय सुरुवातीपासून काम करतात श्वान शर्यत क्षेत्र वाढवण्यासाठी. त्याचबरोबर त्यांच्या घरी सुद्धा भरपूर श्वान असायचे. ज्यावेळेला मला कळत नव्हतं, मी या क्षेत्रामध्ये नवीन होतो, त्यावेळीपासूनच सागरदादा या क्षेत्रात काम करत होते. त्यांच्याकडे मला वाटतं जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वात जास्त श्वान तुमच्याकडे असायचे सागरदादा सर्वात सुरुवातीला. तर सागरदादा पण आज आपल्याकडे मुलाखतीसाठी आहेत अमितदादांबरोबर. तसेच अमितदादांचे मित्र आहेत जे त्यांच्याबरोबर नेहमी कामाला असतात, जे श्वान शर्यतीमध्ये त्यांच्याबरोबर सहभाग घेतात. तर अमितदादा पहिल्यांदा आपण तुमची ओळख आपल्या जे आपले नवीन युट्यूबरचे जे आपले मित्र आहेत किंवा जे जुने जाणकार मंडळी आहेत जे आपल्या यूट्यूब चॅनलशी संलग्न आहेत तर त्यांना तुमची पहिल्यांदा ओळख करून द्या. तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका वगैरे सांगा. नमस्कार, मी अमित बाळासो मगर, राहणार कागल, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. तर अमितदादा तुमचा व्यवसाय काय आहे पहिला? माझा व्यवसाय मंडप, मंगल कार्यालय व शेती. हे प्रॉपर कागलमध्ये? होय होय, कागलमध्ये. तर या क्षेत्रात तुम्ही कधीपासून आलाय, म्हणजे श्वान क्षेत्रामध्ये तुमचं? श्वान क्षेत्रात मला येऊन 2017 मी या श्वान क्षेत्रात आहे. त्या काळी मला महेश पाटील आमचे मित्र, एक मित्राने ओळख करून दिली महेश पाटलांची. त्यानंतर मी पहिला तिने मला पिल्लं पंजाबवरून आणून दिलं, तिचं नाव लुसी होतं. आणि त्यानंतर मग आम्ही ह्या क्षेत्रात नव्यानं सुरुवात केलो. म्हणजे जे महेश पाटील आहेत, जे आपले बघा मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा असोसिएशनचे माजी अध्यक्ष महेश पाटील यांची ओळख ज्यावेळी अमितदादांशी झाली त्यावेळी महेश पाटलांनी अमितदादांना लुसी नावाचं एक पिल्लू घेऊन दिलं होतं लहान असताना. त्या लुसीपासून सुरुवात झाली 2017ला. तर आज 2024 सुरू आहे. म्हणजे जवळपास मला वाटतं आता 6-7 वर्ष तर तुम्ही या क्षेत्रात सहज आहे. तर लुसीपासून तुमची सुरुवात झाली. तर ती सुरुवात कशी होती? म्हणजे ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा ग्राउंड घरी आणला, पहिल्यांदा लुसीच आणली का तुम्ही घरी? त्यावेळेला तुम्हाला त्यावेळेचा अनुभव कसा होता? म्हणजे लुसी तुम्ही इतके दिवस घरी सांभाळली, 6-7 वर्ष सांभाळली, त्यावेळेला तुम्हाला मार्गदर्शन करणारे कोण होते किंवा कसं तुम्ही त्याचा सांभाळ केला सुरुवातीला? नाही, सुरुवातीला ह्यात नवीन असल्यामुळं आम्हाला काहीच अनुभव नव्हता. त्याला काय व्यायाम किती द्यायचा, काय म्हणजे त्यांना ट्रॅक किती द्यायचा, हा विषयच आम्हाला माहिती नव्हता. फक्त कुत्रं बाळगावं म्हणून मी फक्त त्यांना घेऊन आलेलो, म्हणजे आवड म्हणून आणलं म्हणून. त्यानंतर आम्ही हळूहळू एक श्वान क्षेत्र बघायसाठी गेल्यानंतर आम्हाला कळालं की ह्यात असं पळवलं जातंय, हे केलं जातंय. मग त्यानंतर आम्ही हळूहळू त्यांना, पण तो कालावधी निघून गेलेला पूर्णपणे. त्याला भावला दाखवायचा म्हणा, हे म्हणा, कारण जवळजवळ त्याला 1 वर्ष झालं आम्ही काहीच दाखवलं नव्हतं. त्यावेळेला दाखवायला सुरुवात केली, त्यानंतर तो खेळायला चालू केला त्या संगत. म्हणजे त्यानंतर त्याला की असं बाबा आमच्या पण लक्षात आलं नाही की त्याला एक बाबा 3-4, 2-3 महिन्यात असल्यापासून त्याला हळूहळू दाखवावा, काय करावं. खेळायचं वय पुढे गेलं, म्हणजे शिकवायचं वय होतं ते पुढे गेलं. आणि त्यानंतर आमचा अनुभव नसल्यामुळं आम्ही त्या क्षेत्रात कंप्लीट, म्हणजे ज्या वेळेला आम्ही लुसीला घेऊन गेलो त्यावेळेला काढणीतच ती तोंड टाकत होती. आणि आम्ही पहिल्याच म्हणजे आजपर्यंत एक चुकूनच कुठेतरी एक मंगळवेट्याला महेश जाधवानी जेव्हा मैदान ठेवलेलं त्यावेळेला त्याचा एक 16 नंबर बसलेला, त्यावेळेला ते एकच नंबर त्यावेळेला त्यावेळेला तिने तेवढी ती चांगली कामगिरी करून दाखवली. तर बघा मित्रांनो, अमितदादांची सुरुवात जवळपास 2017ला झाली. त्यानंतर आजपर्यंत जवळजवळ 6-7 वर्षात या क्षेत्रामध्ये ते उतरतात. आता त्यांचं नाव सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. पण अमितदादा एक गोष्ट सांगा, हे क्षेत्रच तुम्ही पहिल्यांदा का निवडलं? म्हणजे अनेक क्षेत्र आहेत, समजा तुम्ही जरी समजा प्राण्यांवर प्रेम करत असाल तर अनेक क्षेत्र आहेत, बैलगाडा क्षेत्र असू किंवा आपल्याकडं आमच्या इचलकरंजी भागात लाकूड ओढ्याच्या स्पर्धा होतात किंवा तुमची स्वतःची शेती आहे. तर
विविध स्पर्धा होत असतात, पण तुम्ही एक क्षेत्र का निवडलं, असं काय वाटलं की या क्षेत्रात आपण उतरलं पाहिजे? नाही, ह्याच्या आधी मी पहिला लॅब्राडॉल, हम्म. नंतर आपलं डॉबरमॅन हे बाळगत होतो. त्यानंतर मी त्यात चॅम्पियन पण झालो आहे, 3-3 CC पण घेतल्यात मी बरं. डॉबरमॅनमध्ये. मात्र ते त्यात लय कष्ट आणि इकडं भरपूर म्हणजे त्याला शिकवायला आमच्याकडे तेवढा वेळ भेटत नव्हता. त्यानंतर मी महेश पाटलांची आमची एक मित्रांनी ओळख करून दिल्यामुळं आम्ही ह्या क्षेत्राकडं वळलो की बाबा हे आपल्याला म्हणजे म्हणजे एकंदरीत तुम्ही पहिल्यांदा डॉग शो मध्ये पण उतरला, म्हणजे तुम्हाला जनावरांची आवड पहिल्यापासून पहिल्यापासून आहे. ग्राउंड तुम्ही घरी आणल्यानंतर तुम्हाला हे शर्यती काय असतात, स्पर्धा काय असतात हे तुम्ही समजलं. हळूहळू शिकत गेला. हो तर आम्ही तर आता जवळजवळ 6-7 वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहे. हो तुम्ही मला जसं म्हणाल की आधी अडचणी भरपूर यायच्या, बरोबर. पण या अडचणी ज्या तुम्हाला येत होत्या त्या तुम्हाला मार्गदर्शन करणारे 100% कोण नसेल. कोणीच नाही. बरोबर आहे. तर बरोबर. आता 6-7 वर्षात तुम्हाला असं एक अनुभव आला असेल की 6-7 वर्षांपूर्वीची परिस्थिती हां आणि आता तुमचा श्वान पळायला लागल्यानंतरची परिस्थिती पूर्ण बदललेली असेल. 100%. तुम्हाला आधी ओळखणारी माणसं कमी असतील, पण आता या श्वानात तुमची ओळख संपूर्ण सर्व महाराष्ट्राला तुम्हाला करून दिली आहे, तुमची ओळख स्वतःची. बरोबर आहे. तर आता काय फरक पडलाय? कसं आहे, आता ह्याच्या आधी एवढ्या मी लुसीला घेऊन गेलो, परंतु कधीच कुणीच काय मदत पण केली नाही आणि काय ओळख पण कोणी दाखवलेली नाही. मात्र जसा हा आमचा शंभू पाळवल्यापासून आम्हाला स्वतःच माणसं ओळखा लागलीत ह्या शंभूमुळे की बाबा हा शंभूचे मालक आहेत, अमित मगर आहेत, हे आता असं ते ह्या आमची ओळख फक्त ह्या कुत्र्यामुळं आमची जास्ती ह्या महाराष्ट्रात झाली. म्हणजे एकंदरीत बघा मित्रांनो, ज्या वेळेला या क्षेत्रात बघितलंय की एखाद्याचा जोपर्यंत श्वान पळत नाही तोपर्यंत त्या श्वानाचा मालक फोकसमध्ये येत नाही. बरोबर आहे. नाहीतर या क्षेत्रात मी बघितलंय जी नवीन मित्रमंडळी आहेत किंवा जी नवीन मुलं उतरतात त्यांना मार्गदर्शन करणारी खूप कमी आहेत लोक, आणि काही वेळा चुकीचं मार्गदर्शन पण होतं. हो पण जोपर्यंत माणूस स्वतः अनुभवाने यात पुढे येत नाही, माझ्या मते असं मला वाटतं की अनुभव, हां जोपर्यंत माणसाला अनुभव येत नाही तोपर्यंत या क्षेत्रात माणूस पुढे येत नाही. बरोबर आहे हो. ना? मार्गदर्शन करणारी भरपूर जण जरी असतील तरी स्वतःची मेहनत पण पाहिजे हो. आणि या मेहनतीबरोबर आपला अनुभव पण पाहिजे. 100%. म्हणजे आपण कुठं चुका लागलोय यातनं आपण पुढे शिकत जातोय आणि मगच आपल्याला त्या अनुभवानुसार आपण आपला श्वान तयार श्वान करतो. तयार करतो. त्यामुळं 6-7 वर्षात जे तुम्हाला लोक ओळखत पण होते ते लोक आता तुम्हाला स्वतःहून फोन पण करत असतील, करतात. तुम्हाला भेटत असतील, होय बघते. किंवा तुमचं पण त्यांना मार्गदर्शन पाहिजे असेल. 100%. तर आता तुम्ही 6-7 वर्ष घरी श्वान ठेवताय, होय. मग तुमची सुरुवात तुळशीपासून झाली, होय. त्याची पिल्लं झाली काय असते, हां तर या गोष्टीसाठी सपोर्ट पण लागतोय. म्हणजे फॅमिली सपोर्ट पण तितकाच महत्वाचा आहे, बरोबर. मित्रमंडळींचा सपोर्ट पण तितकाच महत्वाचा आहे. कारण घरी श्वान ठेवणं हां म्हणजे एक पैलवान सांभाळण्यासारखी गोष्ट आहे. 100%. त्याचं जेवण असेल, त्याचं रुटीन, डेली रुटीन असेल, हो. त्यासाठी नेमका कोणाकोणाचा सपोर्ट तुम्हाला? नाही, आता मुळात म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या घरी मला श्वान आणू देत नाहीत, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि श्वान आणून देत नसल्यामुळं मला एवढी मोठी अडचणी आहेत की नाही श्वान सांभाळताना, ही माझी मित्र किंवा हे महेश भाऊ असेल, सागर पाटील असतील, अतुल मगर असतील, ह्यांनी भरपूर मदत केली. कारण का माझे कामातनं आम्ही सवड काढून बाबा ह्याला खायला घालायला तिथं काम 10 मिनटं अर्धा तास थांबून आम्ही त्याला पुन्हा येऊन इथं हॉलवर खायला घालणे, चपात्या किंवा अंडी उकडणे, हा प्रकार सगळा असं म्हणजे आमच्या दररोज डोक्यात एकच विषय की बाबा हे काम सोडून इकडून एवढं येऊन एवढ्या लांबून कोल्हापुरात काम चालू असते, सांगलीत असते किंवा पुण्यात असते, गोव्यात असते, इकडून आम्ही एकच आमच्या डोक्यात विषय असतो की फक्त कुत्र्याला ह्या इथं चपाती किंवा हे अंडी म्हणा किंवा नॉनव्हेजचं काय तर असेल तर ह्याला इथं बनवून स्वतः आम्ही बनवून करून घालतोय. हां तर बघा मित्रांनो, नुसतं पिल्लू आणून घरी ठेवणं याला महत्व नाही, तर त्याची काळजी पण घ्यायला लागते. आणि तुमचा माझ्या ओळख ज्या तुमची माझी ओळख झाली त्यापासून मी बघतोय की अमिताजांचा जो बिझनेस आहे पसारा भरपूर मोठा आहे. म्हणजे तुमचं काम भरपूर ठिकाणी चालतंय, तुम्ही कायम आम्हाला ज्याला पण भेटताय त्याला गडबडीतच असताय. आणि एवढ्या गडबडीतनं सुद्धा एक पिल्लू तुम्ही घरी ठेवले स्वतः आणि त्याला मेंटेन केले. एक छोटा असं मला असं वाटतं की थोडा सपोर्ट कमी आहे फॅमिलीकडनं, पण मित्रांचा सपोर्ट इतका असताना सुद्धा तुम्ही एक पिल्लू घरी ठेवून तुम्ही 3-4 जण मला वाटते कायम शंभू बरोबर असताय, लुसी बरोबर पण असायचं. आणि अनुभवात तुम्ही शिकत गेलो आणि या तुमच्या मित्रांच्या सपोर्टमुळे तुम्ही आज इथं आलाय. बरोबर आहे ना? म्हणजे त्याला व्यायाम देणं असू दे किंवा तुम्ही नसला तर सागरदादा असतील, बाकी मित्र परत तुमचं कोण असेल ते असेल, मग तुम्ही त्याची काळजी घेताय, त्याचं जेवण असू दे, त्याचा एक्सरसाइज देणं असू दे किंवा त्याला ट्रॅक देणं असू दे, हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे. त्यामुळं जी पण मुलं या क्षेत्रात उतरत आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला प्रॉपर वेळ देता येत असेल, तुमची किती पण कामं असतील पण त्यातनं तुम्हाला 1-2 तास श्वानाला वेळ देता येत असेल
त्याचा डाएट प्रॉपर देता येत असेल किंवा त्याला व्यायाम देता येत असेल तरच तुम्ही एखादा श्वान तुमच्या घरी ठेवा. तर आता 6-7 वर्ष या क्षेत्रात काम करताय, होय सक्सेस तुम्हाला आत्ता मिळाला आहे, हो. पण गेल्या 6-7 वर्षात तुम्हाला अडचणी काय काय दिल्या या क्षेत्रात उतरल्या? अडचणी म्हणजे भरपूर होत्या तशा सांगायला गेले तर. त्यात आम्हाला कधी अनुभव नव्हता, कधी ट्रॅक माहीत नव्हता. ट्रॅक करायला गेलं तर कोणी काय सांगत नव्हतं, किती मीटर पाहिजे, काय मीटर पाहिजे, हे बऱ्याच गोष्टीच्या अडचणी आल्या. नंतर कुत्रा सोडताना बाबा कसं सोडावा, काय सोडावा, काढणीतनं सोडताना किंवा मास्क हे, त्याला डाईट किती घालावा काय आणि पुन्हा इथं पाऊस जास्त असल्यामुळं आणि आम्हाला ट्रॅक म्हणजे सहजासहज इथं भेटत नव्हता. त्याला जास्तीत जास्त आम्हाला मग 50-60 किलोमीटरवर जाऊन ट्रॅक द्यायला लागायचा. म्हणजे एकंदरीत बघा, सुरुवातीला ज्यावेळेला आम्ही त्या क्षेत्रात पडलो त्यावेळेला प्रॉपर नॉलेज नव्हतं. सगळ्यात मेन सांगायची गोष्ट म्हणजे काय, आमच्या जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक गोष्ट आम्ही बघतोय की ट्रॅक कायमचा उपलब्ध नाही. पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं आणि आपल्याकडे माळभाग थोडा कमी आहे, त्यामुळं शक्यतो ट्रॅक करणं जरा असं मुश्किल आहे. कायमस्वरूपीचा ट्रॅक आपल्याकडे कोणाकडेच नाही पूर्ण जिल्ह्यात. मला असं वाटत नाही की कोणाचा कायमस्वरूपीचा ट्रॅक आहे की जो वर्षभर उपलब्ध आहे. त्यामुळे थोडंसं श्वान मागं पडण्याचं हे पण एक कारण येते. त्याचबरोबर तुम्हाला मार्गदर्शन करणारं कोण नव्हतं, कोणीच नाही. तर आता मला सुरुवातीला सांगा, आता तुम्ही पिल्लू घरी ठेवलं तर त्यावेळेची कंडिशन काय होती, म्हणजे काय डोक्यात ठेवून तुम्ही पिल्लू घरी ठेवलं होतं? नाही, आपली मादीचे एक पिल्लं म्हणजे मादी आपली कधीच म्हणजे पळायला कुणाला ऐकलं नाही. शेवटी ती काढणीत तोंड टाकून सुद्धा तीच टॉपला पळायची, तिथं फिनिश लाईनला पण तीच 1 नंबरला जायची. मात्र इथं कसं पंच किंवा हे तर तोंड टाकले म्हटल्यावर आम्ही त्यांच्याकडे जायतच नव्हतो, कारण आपली चुकी आपणच मान्य केली पाहिजे. त्यामुळं कसं आजपर्यंत आम्ही कुठल्याही पंचाड किंवा ह्यांच्याकडे कधीच बाबा भांडायसाठी गेलो नाही, असं झालं तसं झालं कधीच गेलेलं नाही आजपर्यंत 7-8 वर्षांनी. आता तुम्ही म्हणताय की मादी तोंड टाकायची, तर बघा मित्रांनो, मादी तोंड टाकायची म्हणजे एकंदर दादाला काय सांगायचं आहे, तर जी लुसी होती ती दुसऱ्या श्वानाला धक्का मारायची. तर आपल्या महाराष्ट्र श्वान शर्यतीचे जे रेसचे जे नियम आहेत त्यामध्ये जर धक्का देणारा श्वान असेल तर त्याला, जरी तो श्वान जिंकला असेल, त्यानं दुसऱ्या कुत्र्याला डिस्टर्ब जरी केला असेल तरी पण त्या श्वानाला बाद केलं होतं त्या फेऱ्यात. त्यामुळं आम्ही दादांना माहीत होतं की आपल्या फिमेलला स्पीड चांगला आहे पण ती धक्का देते. त्यामुळं कसं आहे, वाद घालण्यात किंवा पंचांना अपील करण्यात काही अर्थ नाही हे त्यांना पण माहीत होतं. त्यामुळं असं कधी तुम्हाला वाटलं होतं का की बाबा आता बास, या क्षेत्रात नको आहे, कारण आपला श्वान धक्का देतोय, आपलं मार्गदर्शन पण 100% आपल्याला म्हणजे 100% वाटलेलं, कारण आम्ही एवढ्या कामातून किंवा हे करून सगळे कामं बंद करून त्याच्यासाठी फक्त की व्यायाम रोज सकाळी संध्याकाळी किंवा आठवड्यातून एकदा फेर, हे सगळं आम्ही काम बाजूला ठेवून करत होतो. मात्र त्यात आम्हाला यश मिळत नव्हतं. आणि बऱ्याच म्हणजे सांगण्याचा उद्देश ह्यात महत्त्वाचा सगळ्यात म्हणजे की या श्वान क्षेत्रात एकामेकाला सांगणं ही महत्त्वाची गोष्ट आहे, ही महाराष्ट्रात होत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर असं किती मैदान झाले ती लुसीची, की बाबा तुम्ही किती मैदान खेळला लुसी बरोबर? तरी पण मी एक 40 भर तरी मैदान आरामशीर खेळलोय. तर बघा मित्रांनो, जर आपला श्वान परफॉर्मन्स देत नाहीये तरी सुद्धा आम्ही त्या श्वानाबरोबर 40 मैदान केले. आता सध्या नवीन मित्रमंडळ मी बघतोय 2-3 मैदानावर हार मानतात, माझा श्वान पळत नाही किंवा धक्का मारत, त्या काम करायला पण बघत नाही. तुम्ही हार मानला नाही शेवटपर्यंत. लुसी त्यातनं कव्हर झालं नाही हा वेगळा विषय, पण तुम्ही त्यातनं हार पण मानला नाही. त्यानंतर तुम्ही लुसीचं पिल्लू स्वतः तयार केलं बरोबर. त्यानंतर आज शंभू तुम्ही नंबरात आणला. आम्ही त्यात आता शंभू सध्या पळतोय रेसवर. तर शंभूची आई नेमकी कोण आहे, लुसी आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला आता माहिती झालं बरोबर. तर आता तुम्हाला सध्या पिल्लांसाठी म्हणजे लुसी जी होणारी पिल्लं आहेत त्या पिल्लांसाठी काही डिमांड यायला लागले काय? होय, फोन केलेले आहेत भरपूर जणांनी की पिल्ली देणार आहे काय, किंवा मादीसाठी पण आम्हाला डिमांड आलेलं आहे की लुसी तुम्ही आमच्याकडे द्या म्हणून. तर आपण कसं तिला एक 16 दिवसाचा असल्यापासून पंजाबमध्ये येऊन मी 16 दिवसाचं पिल्लं आणलेलं त्यावेळेला महत्त्वाची मला लाईन माहिती नव्हती, काय तिची पूर्ण कधीच कल्पना नव्हती. आपल्याला पिल्लं पाहिजे आहे म्हटल्यावर पिल्लं आम्ही घेऊन आलेलो आहे. आणि त्यासाठी आता ती भरपूर जणांचं कॉल येत आहेत की त्यांची मादी भरवली काय किंवा हे केलं काय. तर ज्या वेळेला भरवीन त्यावेळेला कॉल करतो म्हणून त्यांना मी निरोप दिलेला आहे. तर आपल्या श्वान शर्यत क्षेत्रात मी एक बघितलंय की ज्यावेळेला एखाद्या फिमेलचा रिझल्ट येतोय पिल्लांचा त्यावेळेलाच पिल्लांसाठी डिमांड येते. मेहनत घ्यायला आपल्या भागातल्या लोकांना जरा असं मला वाटतं अडचण आहे, कारण मी एक बघितलं की सर्व बऱ्यापैकी सगळ्याच फिमेलची पिल्लं पळतात, फक्त मेहनत त्याच्या मागे लागते आणि त्याच्या मागचा अनुभव पण लागतो. तुम्ही तुमचा अनुभव, तुमची मेहनत आणि तुमच्या मित्रांची साथ आहे, या टोटल सगळ्यांचं एक म्हणजे एकत्र करूनच तुम्ही आता शंभूला तुमच्या नंबरात आणतो.
तर सध्या भविष्यातलं पुन्हा तुमचं काय प्लॅनिंग आहे की लुसीला कोणता नर मेट करावं किंवा आपण एखाद्या पिल्लू ठेवायचं, असं काय प्लॅनिंग आहे का भविष्यातलं? नाही, आता भविष्यातलं म्हणता येणार नाही तसं, कारण ज्या वेळेला ती हिटवर किंवा ह्याच्यावर येईल त्यावेळेला जो नर आम्ही आतापासून काय सुचवलेला नाही आहे तसा, ज्या वेळेला जी परिस्थिती असेल त्यानुसार आम्ही त्यांना चांगला नर मात्र जेणेकरून इम्पोर्टचा नर दाखवून जास्ती करून ती जी पिल्ली आपल्या सध्या महाराष्ट्रात जे पळत असलेली तो नर आमचा दाखवायचा एक संकल्प आता आहे. तुम्ही स्वतः म्हणताय की इम्पोर्टचं नर मेट करायचं. हां, लास्ट टाइम तुम्ही केला होता इंडियन नर. इंडियन इंडियन नराने तुम्हाला इतका रिझल्ट दिलाय, होय. त्यावेळेला तुम्हाला कोण सुचवलं होतं बडिकाला मेट करा किंवा काय कसं काय विषय? काय झालं, आमचे एक मित्र आहेत कुरळपचे, राजेंद्र पाटील म्हणून, तिने आम्हाला सुचवले आले की असं असं बाबा आपल्या जवळ पक्काभाऊ आपली ओळख आहेत, कारण पक्काभाऊंची आमची कधीच आजपर्यंत मुलाखत पण झालेली नाही, फक्त आम्ही त्यांना ओळखत होतो, परंतु तिने आम्हाला कधी आजपर्यंत म्हणजे 6-7 वर्ष झाली या श्वान क्षेत्रात आहे, मात्र या महाराष्ट्रातला एकही माणूस अमित मगर किंवा हे सागर पाटील का जुने माणूस आहेत त्यांना माणसं ओळखत होती, मात्र महेश असेल मी असेल मात्र कधीच आजपर्यंत आम्हाला श्वान क्षेत्रात कधी म्हणजे आता ह्या 2-4 महिन्यातच ओळखायला सुरुवात झालेली आहे माणसाची शंभू पळाला त्यावेळीपासून. तर आम्ही त्याचा आता सध्या मी बघतोय की 2024 सीझनमध्ये शंभू अतिशय चांगला परफॉर्मन्स देतोय. होय, याच्या आधी पण तुम्ही रेसमध्ये शंभूवर पार्टिसिपेट करत होता, करतो 100%. तर त्यावेळेला काय काय तुम्हाला अडचण येत होते किंवा मला आता सांगा सध्याचं याचं प्रॅक्टिस सेशन म्हणा किंवा डाएटचा प्लॅन म्हणा हा चालू सीझन मध्ये कसा आहे? आत्ता म्हणजे ह्याच्या संकट म्हणजे ट्रॅक द्यायचा म्हटलं तर ही पहिला जेव्हा आम्ही मैदानात काढायचा त्यावेळेला मुळात ह्याला आमच्या इथे कागलमध्ये ट्रॅक नाही, ट्रॅक आणि म्हणजे भरपूर पाऊस असल्यामुळे ट्रॅक आम्हाला उपलब्ध होत नव्हता, जर उपलब्ध झाला तर ह्याच्या संकट सोडायला शॉन मिळत नव्हता, कारण एकट्याला सिंगल फेरं द्यायला लागायचं. मग बरेचशीच लोक आम्ही फोन करून विचारल्यानंतर सांगायचे की बाबा तुम्ही एकट्याला देऊ नका, असं तुम्ही डबल शॉनासंकट त्याचं फेरवडा अशी सांगत होती तर मला म्हणजे बरेच लोक. तर आता मला सांगा, आता मार्गदर्शन कोणाचं आहे तुम्हाला प्रॅक्टिस वगैरे देताना? आधी मी बघितलं की तुम्ही मागच्या सीझनमध्ये पण शंभूला पार्टिसिपेट केलं होतं, होय, पण त्याला असं काय इतका चांगला परफॉर्मन्स त्याला आला नव्हता, बरोबर आहे. आणि आता सध्या त्याचा परफॉर्मन्स चांगला नाही. तर तुम्हाला या मधल्या टप्प्यामध्ये कोणाचं मार्गदर्शन लाभलं किंवा कोण मित्रमंडळी तुम्हाला मदत करायला लागले की जेणेकरून तुम्हाला, आणि तुमची मेहनत आहेच बरोबर असं म्हणत नाही की मी एखाद्याच्या मार्गदर्शनामुळे स्वतःची पण मेहनत त्याच्या पाठीमागे असते, होय. तर आता अशी काय मेहनत तुम्ही नवीन चालू केली किंवा असं काय सुरू आहे की ज्यामुळं शंभू आता सध्या नंबरात यायला लागला, चांगला परफॉर्मन्स द्यायला लागला? आता महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ह्या शंभूला जेव्हा 4-5 महिन्याचा असताना ज्यावेळी त्याला एक जखम झालेली किंवा पायाला हे झालेली त्यावेळेला आमचं शेवट म्हणजे त्याचा एक पाय पूर्णपणे बोट काढायलाच डॉक्टरने असं कल्पना चर्चा झाली होती या विषयावर मागच्या सीझनच्या वेळेला. सीझनच्या वेळेला की त्याला दुसऱ्या दिवशी आम्ही बोट काढायचं असं ठरवलेलं, मात्र आमचे मित्र महेश आहेत त्यांचे मित्र जे मार्डीचे डॉक्टर आहेत तिने आम्ही त्यांना एक व्हॉट्सअपला त्याचा जखमेचा फोटो पाठवून मग त्यांनी आम्हाला कल्पना दिली की बाबा अशा अकलूजचे एक राजमाने डॉक्टर आहेत, त्यांना तुम्ही एकदा भेटून येऊन त्यांना दाखवून मग तुम्ही निर्णय घ्या की असं तिचं पुढं काय करायचं. मग त्यानंतर ते मार्डीचे डॉक्टर आहेत ते आम्हाला त्यांचे भरपूर तिने साथ दिलेले आहे आजपर्यंत. काय नाव तुमचं? जयप्रकाश जयप्रकाश देवकर देवकर, प्रॉपर मार्डीचे? मोही बरं, मोई. तर बघा मित्रांनो, मला पण ही गोष्ट माहिती आहे कारण अमित दादांचा आणि माझा संपर्क पण जवळजवळ आता 4-5 वर्षापासून अतिशय चांगला आहे. तर शंभूला ज्यावेळेला सुरुवातीला दादा ट्रॅक देतो त्याला नॉर्मल जखम झाली होती, कुरूप झालं होतं पायाला, आणि या कुरूपासाठी दादाने भरपूर डॉक्टर केले, 4 महिने जवळजवळ मला वाटते 4 महिने हा पाय टेकला नाही, 5 महिने श्वान पाय टेकत नव्हता. त्याला शेवट एका डॉक्टरने दादांना सल्ला दिला होता की त्याचं ते बोट काढून टाका पायाचं, पूर्ण जर बोट जर काढून टाकलास तर श्वान पूर्ण तुमचा थांबणार होता, त्याचा काय उपयोग नव्हता. हो 100%. हा, तर अशी गोष्ट होती. त्यावेळेला जे मोईचे डॉक्टर आहेत जयप्रकाश, त्यांनी दादांना चांगलं मार्गदर्शन केलं आणि ट्रीटमेंट पण चांगली, आणि या ट्रीटमेंटमुळं पूर्ण शंभू कव्हर झाला, आणि आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शंभू कसा पळतोय, कसा रिझल्ट, कसा परफॉर्मन्स सध्या रेसवर द्यायला लागला. तर आम्ही तर आता हे पहिलंच पिल्लू तुम्ही घरी ठेवलं स्वतःचं, म्हणजे स्वतःच्या फिमेलचं पहिलंच पिल्लू तुम्ही घरी ठेवलं, आणि आज सक्सेस पण तुम्हाला मिळालं. तर मला सांगा, ह्याचं प्रॅक्टिस सेशन म्हणजे बऱ्याच वेळेला मी बघितलंय की जे नवीन मित्रमंडळी आहेत पिल्लांना शिकवणं त्यांच्याकडनं लेट होते किंवा
प्रॉपर त्यांना शिकवण मिळत नाही पिल्लांना, त्यामुळे ती पिल्लं, तसा तुमचाच एक अनुभव आहे लुसीबद्दलचा. हो. म्हणजे शंभूची जी आई आहे, बरोबर तुम्ही आहे. म्हणाला की मी 16 दिवसाचं पिल्लू घरी आणलं होतं, पण तुम्हाला शिकवायला भरपूर वेळ झाला. होय त्यानंतर ती ट्रॅक पूर्ण करत होती, स्पीड लावत होती, पण धक्का मारायला लागली. होय. म्हणजे तुमचं थोडंसं सुरुवातीचं जजमेंट जे चुकलं होतं चुकलं ते तुम्ही प्रॉपर तुमच्या अनुभवानुसार तुम्ही शंभूवर हा. वापरलं. तर शंभूची ट्रेनिंग कशी सुरू झाली होती दादा, तुम्ही सांगा. शंभूची ट्रेनिंग बघा, लसीचा अनुभव आल्यामुळं आम्ही काय केलं, 3-4 महिन्याचा पिल्लू झाल्यावर भावाला दाखवायला चालू केलं त्याला. भावाला दाखवला, त्यानंतर 5 महिन्याचा कुत्रा झाल्यानंतर त्याला एक 50 मीटरचा ट्रॅक जोडला पहिला स्टार्ट. त्यानंतर 1-1.5 महिना गॅप ठेवला, 70 मीटर जोडला, बरं. 20 मीटर फक्त वाढवला. अशा हळूहळू स्टेप करत ज्यावेळी तुम्ही 50 मीटरचा ट्रॅक म्हणताय किंवा 70 मीटरचा, त्या किती ट्रॅक द्यायचा तुम्ही? पहिल्या वेळी एकच दिलता आम्ही. एकच दिला होता. त्यानंतर दुसऱ्या वेळी जोडला, त्यावेळी 2-3 त्याच्या कॅपॅसिटीवर दिलं. कॅपॅसिटीवर देत होता. पहिला 50 मीटर, नंतर 70-80 मीटरपर्यंत हां. गेला. पूर्ण ट्रॅक किती वयाचा झाल्यावर द्यायला चालू केला तुम्ही? पूर्ण ट्रॅक बघा 9 महिने पूर्ण झाल्यानंतर आम्ही पूर्ण ट्रॅक दिला. बरं. त्याला किती ट्रॅक द्यायचा? तेव्हा मी 3-4 फेरे ओढत होतो. त्याला श्वानाला व्यायाम द्यायचा काय? हां, रोज व्यायाम देत होतो. किती वयापासून पुढे व्यायाम द्यायला पाहिजे? तरी साधारण माझ्या म्हणण्यानुसार एक 7 ते 8 महिने झाल्यापासून त्याला एक 2 ते 2.5 किलोमीटर रोजचं फिरवणी पाहिजे. व्यायामाची काय पद्धत पाहिजे? म्हणजे कसं, एक जण मी बघितलं गाडी बरोबर व्यायाम देतात, हां. एक जण स्वतः चालवत जातात, हां. किंवा आठवड्यातनं 1-2 वेळा पोहायला नेणं किंवा हां. मोकळ सोडणं, या गोष्टी कशा घडल्या पाहिजेत? म्हणजे काय शेड्यूल पाहिजे? नाही, कसं आहे, आता आपण आज ट्रॅक दिल्यानंतर त्याला एक बाबा एक दिवस दुसऱ्या दिवशी पूर्ण रेस्ट दिली पाहिजे, जेणेकरून त्याला फक्त हातातूनच फक्त एक बाबा 100 मीटर किंवा 50 मीटर फक्त हातातून फिरून आणलं पाहिजे. त्यानंतर पुन्हा त्याला दुसऱ्या दिवशी रेस्ट दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याला हलकी म्हणजे एक बाबा 15-20 मिनिटाची पवनी टाकली पाहिजे, जेणेकरून त्याचं अंग पूर्णपणे हलकं होऊन तो पुन्हा सुरळीत लागला पाहिजे. त्यानंतर त्याचा जो व्यायामाचा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे तुम्हाला कुत्र्यासंगड कुत्रा असलं तर म्हणजे आणि त्याला ओपन सोडणं शेतात किंवा माळाला, ती दोघं पूर्णपणे खेळली पाहिजेत. हा सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम आहे. तुम्ही गाडी संगड फिरवणं हे करणं म्हणजे त्याच्या जीवावर त्याला वडत नेण्यासारखं एक प्रकार आहे. त्याच्यापेक्षा इच्छा नसताना तुम्ही बाबा एक 2.5 ते 3 किलोमीटर तुम्ही त्याला बहुतेक नेणार आहे, तर तुम्ही त्याला 5 किलोमीटरचं वडत न्यायला जा त्याच्या इच्छेनुसार, तर त्याला 100% तो एक तर दुखापत होणार किंवा त्याला दुसरा कुठला तर काहीतरी त्याची हे तर होणार. म्हणजे इच्छा होणार नाही व्यायामाची इच्छा होणार नाही 100%. तर आम्ही त्यांना सांगायचं एकच आहे की इच्छेविरुद्ध व्यायाम देऊ नका. बरोबर आहे ना? होय. म्हणजे जोपर्यंत एक वेळ मी म्हणतो एखाद्याला 2 श्वान ठेवायची कॅपॅसिटी नसेल, एकच श्वान ठेवा, पण मोकळा ठेवा. त्याला ठेवा. स्वतःच्या इच्छेने खेळू द्या. तुम्हाला गाडीवर व्यायाम द्यायचा तर जोपर्यंत त्याची इच्छा तुम्हाला वाटते तोपर्यंत तुम्ही समजा 1-2 किलोमीटर किंवा जास्तीत जास्त 2.5 किलोमीटर तर गाडीवर जर न्यायचं तर कितीच्या स्पीडने न्यायचं श्वान तुम्ही? जेणेकरून एक 10 ते 15 स्पीडनंच न्यायला पाहिजे. आणि कच्च्या ह्याच्यावर रस्त्यावर असतं की शेतात वगैरे व्यायाम देत आहे? नाही, आम्ही आता कसं झालं, इथून आमचं आता हे शहरी भागच आहे, त्यात आणि आमचं इथं मंगल कार्यालय असल्यामुळे जेणेकरून ही कॉलनी सगळी सुशिक्षित लोक म्हणजे बऱ्यापैकी शिक्षक लोक जी शासकीय नोकरदार आहेत ती ह्या कॉलनीत बऱ्यापैकी राहतात. त्यांना जेणेकरून इथं आमच्यापासून 1 किलोमीटर गेल्यापासून मग आपला कच्चा रस्ता सुरुवात होतोय. त्यानंतर मग आम्ही त्याला जेणेकरून त्याला कुरूप झाल्यापासून आमच्या डोक्यात आलं की बाबा याला पावसाळ्यात जर आपण बाहेर काढलं तर त्याला ती 100% राळ असते ती डांबरीवरची, त्याला ती घुसून आणि परत दुखापत होऊ नये म्हणून त्याला आम्ही इथून गाडीवरनं जाऊन पुन्हा मग कच्च्या रस्त्याने त्याला फिरवून देतो. आता चालू सीझनमध्ये व्यायाम कसा देत आहे आणि डाएट प्लॅन किंवा जे सप्लिमेंट असतात आपण जे श्वानांना सप्लिमेंट देतो, कारण जेवणातनं सर्व पूर्तता होत नसते, त्यात जे आपण म्हणतोय श्वानाला जे शरीरासाठी लागणारे जे समजा मल्टीव्हिटॅमिन्स असू दे किंवा जे कॅल्शियम असू दे किंवा जे व्हे प्रोटीन जे असते आपण जे ओरली बाहेर सप्लिमेंट देतोय, तर यांचं तुमचं प्रमाण कसं असते किंवा कोणते वापरताय तुम्ही आणि डाएट प्लॅन कसा आहे? डाएट पालन म्हणायचं गेलं तर आम्ही आठवड्यातून त्याला जेणेकरून शनिवार रविवारी हा नॉनव्हेज प्रकार घालतो, नंतर सोमवारपासून त्याला हलका अन्न म्हणजे एक अंडी देतो आणि बुधवार गुरुवार त्याला 100% नाचण्याची आंबील किंवा नाचण्याची भाकरी, ते नाही जमलं तर ताक किंवा दही, हा प्रकार त्याला आठवड्यातून शेड्यूल असते. मी तुम्हाला सांगतो याचे प्रमाण काय असते. समजा आता तुमचा श्वान पळतोय, आता आडत श्वान आहे,
मला वाटते जवळजवळ 2 वर्ष आता श्वानाला पूर्ण होते. नाही हो होणार तर 100. काय जेवण किती देता, किती प्रमाणात जेवण असते, सकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण? सकाळचं जेवण म्हणजे मी त्याला बरोबर 7-7:30ला म्हणजे फिरवाई नेतोय सकाळी. त्याला एक साधारण एक 4.5 ते 5 किलोमीटर सकाळी फिरवून आणतो. त्यानंतर त्याला आल्यानंतर एक अंडं देतोय बाबा रिकवर किंवा हे व्हायलासाठी. एक अंडं दिल्यानंतर त्याला 1 तास 1.5 तासानं पुन्हा एक 3 चपाती किंवा 3.5 चपाती, आणि जे असेल ते बाबा रविवार असला तर त्याला नॉनव्हेजचं आळणी पाणी असते, नाहीतर मग सोमवार असलं तर 1-2 अंडी, नाहीतर मग बुधवार गुरुवार असलं तर नाचण्याची आंबील 1 अर्धा लिटर त्याला सकाळ संध्याकाळ, आणि दुपारचं 1 दही किंवा ताक 100% दिलं जाते. नॉनव्हेजमध्ये आणि काय वापरतात? चिकन? चिकन किंवा मग सांगायचं म्हटलं तर बीफ किंवा मुंडी. बरं. आता बीफचं प्रमाण किती ठेवताय, काय अंदाज? साधारणपणे आम्ही 1 अर्धा किलो आणलं तर कमीत कमी 1-2 दिवस जाईल एवढं, एक म्हणजे त्याला 200-250 ग्रॅम तर 250 हां 250 ग्रॅम पाव किलो ते एका वेळेला जाते बीफचं हो प्रमाण. हो. तर हे झालं तुमचं डाएट प्लॅन झालं. आता सप्लिमेंट वगैरे कोणत्या वापरताय? सप्लिमेंट म्हणजे सांगायचं म्हणजे आता आम्ही टॉप 10च्या गोळ्या, नंतर अम्युनो पॅक तो डबा पावडर, आणि लिव्हर टॉनिक. लिव्हर टॉनिक कंटिन्यू देताय? हां नाही, 1 महिना गॅप करून देतो. बरं. म्हणजे 1 तारखेला सुरुवात केली की 30 तारखेला बंद करतोय, पुन्हा 1 महिना गॅप ठेवतोय पूर्ण, त्यानंतर मग पुढल्या महिन्यात आणि परत 1 तारखेपासून सुरुवात करतोय. म्हणजे मल्टीव्हिटॅमिन पण चालू आहे, लिव्हर टॉनिक पण चालू आहे, हां आणि जे व्हे प्रोटीन म्हणतोय आपण अमिनो हां. पॅक, हे पण सध्या चालू आहे. चालू आहे. तर सागर दादा, आता तुम्ही बरीच वर्ष या क्षेत्रात काम करताय. आता तुम्ही शंभू बरोबर पण कायम असता, अमितांबरोबर तुम्ही कायम असता. तर सध्या शंभू आता नंबर करतोय, तर तुमचं मला शेड्यूल असं पाहिजे की रेसच्या आदल्या दिवशी तुमचं नेमकं शेड्यूल कसं असते, रेस दिवशीचं शेड्यूल काय आहे, आणि पुन्हा रेस घेऊन आल्यानंतर तुमचं कसं काय शेड्यूल आहे, हे याबद्दल डिटेल सांगा. व्यायाम म्हणजे रेसच्या आधी 2 दिवस व्यायाम, रेस जरी आता उद्या आहे तर 2 दिवस आधी व्यायाम बंद केला जाते. पूर्ण टोटल व्यायाम थांबवा? हां, थांबवला जातो. 2 दिवस त्याला आराम, रेस्ट असते. परत त्याला खायला म्हणलं तर जरा हलका अन्नच 2 दिवस आधी दिलेला असतं. तरी काय देतं हलका नंतर, काय असतं त्याच्यामध्ये? अंडी, चपाती, म्हणजे चिकन बीफ वगैरे थांबवतोय फक्त हां अंडी थांबवतोय देतं? होय. परत त्याला दुसरी रेसला जातेवेळी 1-2-2.5 चपाती आणि 2 अंडी, म्हणजे लाईटली जरा कमी दिलं. हे कधी किती वाजता, रेसच्या दिवशी? हां, रेसच्या दिवशी. म्हणजे 2 चपाती वर देत आहे सकाळी? हां, तरी सकाळी सकाळी 2. किती तास आधी देत आहे, म्हणजे अंदाज किती वाजता सकाळी देताय? तरी आता आम्ही लवकर जाणार असलो तर जरा लवकरच दिलं जातं त्याला. ते आता कुठं म्हणजे अंतरच्या ह्याच्यावर ठरते नाही. हां, किती अंतरावर आपण रेस? हां, रेसला जाणार तरी नाही. किमान किती तासाचा गॅप राहायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? नाही, जर्नी करून इथनं ते रेसपर्यंत जावापर्यंत त्याला म्हणजे भूक लागू नये, हां. एनर्जी लॉस, हां, एनर्जी लॉस नाही होणे. ताकद राहावी. हां, आणि ते हां, तर लय- रेसवरचं शेड्यूल कसं असते, म्हणजे रेसवर गेल्यानंतर तुम्ही किती वेळ वॉर्मअप देताय, फेऱ्यांच्या मधला वॉर्मअप? रेसवर गेलं तर म्हणजे त्याला आधी पहिला गुलकोंडी, 1 फेरा पळून आला की परत त्याला गार करणे, शांत करणे, तिथनं बरं गुलकोंडी, त्याचं काय असेल ते. मग तिथं मधल्या टप्प्यात वॉर्मअप वगैरे पुन्हा देताय का, म्हणजे 1 फेरा झाल्यानंतर ग्लुकोज वगैरे दिलं, तुम्ही थंड केला, हां. त्यानंतर पुन्हा वॉर्मअप वगैरे देत असाल ना? होय, परत आणि फेरीला उभा करायच्या आधी त्याला गुलकोंडी बिलकोंडी परत तिच्या हाय अशी एनर्जी केली जाते नाही. थोडा त्याला फिरवून आणला फिरवून जातोय. आणला जातोय. जरा फिरवून आणून हां, म्हणजे नॉर्मल पुन्हा हां, एका दुसरा पुन्हा फेरा दाखवून. हां, फेरा दाखवणं, परत फिरवून आणल्यानंतर त्याला थोडं जरा पाणी प्यायला देतोय. रेसवर श्वान पळवताना पण पाणी थोडं प्रमाणात दिलं पाहिजे. बरं. 1 फेरा पळून आला की आम्ही तर तरी काय प्रमाण असावं पाणी? 50 मिली तरी पाणी देतोय आम्ही. पहिला फेरा झाला, पहिला फेरा झाला की मग हे प्रमाण वाढवतंय की कमी करताय पुढे फेरी? हाय असंच शेड्यूल ठेवतोय आम्ही. बरं, म्हणजे प्रत्येकाला 50-50 ml तरी हां, प्रत्येक 50 पाणी ml देताय. प्रत्येक फेऱ्याला पाणी देतोय आम्ही. पाणी ही अंगात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण पाणी कुत्र्याला जर हे झालं तर त्याचं कोरडं पडलं किंवा हे झालं, Dehydrate होऊ हां डॅड होऊ शकते किंवा त्याचे मसल प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे प्राणी हे कुत्र्याला जेणेकरून तुम्ही एक जास्ती नको मात्र थोड्या प्रमाणात का असेना दिलंच पाहिजे. बरं, म्हणजे प्रत्येक फेऱ्यानंतर 50 ml तरी पाणी तुम्ही हां, देता. दिलंच पाहिजे. त्यात आणि एनर्जी ड्रिंक दुसरं काय देतं, ग्लुकॉन डी सोडून असं काय, की फक्त ग्लुकोज देतात? नाही, त्यांची एक ORS म्हणून जी पावडर असते, आपण काय करतोय की जे माणसांना वापरली जाते ORS ची पावडर, ती न वापरता जी प्राण्यांची ORS पावडर येते ती जेणेकरून वापरली तर बरे पडेल. कारण जी जनावरांची किंवा ह्यांची जी ORS पावडर येत्या
त्यात जे विदाऊट म्हणजे जे घटक असतात ते आपल्या माणसांच्या ह्याच्यात नसतात. त्यामुळे जेणेकरून ORS किंवा ही जी पावडर स्टॅमिनाची वापरली पाहिजे ती जनावरांचीच वापरली तर बरं पडेल. बरोबर. मी अनेक गोष्ट बघितली होती की मी एकदा तुमच्यावर प्रॅक्टिसला आलो होतो तुमच्या ट्रॅकवर. हां त्याला पण तुम्ही ग्लुकोज वगैरे म्हणजे जी आता ORS पावडर म्हणताय ती तुम्ही त्याला पण देत होता. तर बऱ्याच वेळेला मी बघितलंय की काही आपली मित्रमंडळी आहेत की प्रॅक्टिस सेशनच्या वेळेला ग्लुकोज वगैरे अजिबात देत नाही, फक्त फेरे देतात. हां बरोबर आहे. होय तर हे शेड्यूल तुम्ही आधी जरी पाळलं तरी ह्याचा रिझल्ट तुम्हाला रेसच्या वेळेला 100% दिसणार. आणि जेणेकरून जे आपण रेसला ज्या गोष्टी करत असतोय त्याच गोष्टी आपण फेऱ्यालाही केल्या पाहिजेत. म्हणजे प्रॅक्टिस सेशन प्रॅक्टिसला जे 100% जे आपण मैदानला करतोय तेच आपण फेऱ्याला पण त्याच वस्तू म्हणजे त्याच मिनिटाने किंवा त्याच ह्यानं हे केलंच पाहिजे कुत्र्याला. तर अनेक गोष्ट बघितली की ज्यावेळेला आपण प्रॅक्टिस सेशन देतोय हां त्यावेळेला गॅप नसतोय फेऱ्यांच्या मध्ये. नाही हां म्हणजे पटपट 4-5 फेरी ओढायचं आणि घरी जायचं. घरी जायचं. तुमच्या वेळेला मी बघितलं की तुम्ही गॅप ठेवून फेरी ओढतो. हो 100%. बरोबर आहे ना. म्हणजे ते पण एक शेड्यूल आपलं ठरलं पाहिजे की प्रॅक्टिस सेशनच्या वेळेला जसं तुम्ही रेसवर गेल्यानंतर जशी तुमचं प्रॅक्टिस सेशन असते किंवा रेसवर गेल्यानंतर जसं तुमचं पार्टिसिपेट तुम्ही होत असताय. हो हो कारण मला वाटतं पहिल्या फेऱ्यानंतर जवळजवळ किमान एक अर्धा तास तरी गॅप पडतो. होय अर्धा तास 100%. पुढचा फेरा हळूहळू लवकर येत जातोय. हा. जसं तुमचा श्वान गरम होईल तसं पुन्हा पुढे येत जात राहतोय. पण तेच तुम्ही शेड्यूल मला वाटते प्रॅक्टिस सेशनच्या वेळेला पण पाळलं पाहिजे. होय म्हणजे ज्यावेळी तुम्ही घरी प्रॅक्टिस येते त्यावेळेला तुम्ही समजा एक 4 फेरे देत असाल हां तर पहिला ज्यावेळी तुम्ही ट्रॅक देत त्यानंतर एक अर्धा तास गॅप ठेवून पुढचा फेरा 15 मिनिटं नंतर एक 10 मिनिटं या हिशोबाने जरी दिलं तरी तुम्हाला प्रॅक्टिसच्या वेळेला जो तुम्ही शेड्यूल तयार केलेला आहे तुमचं बरोबर 100%. ते तुम्हाला पुढे उपयोगाला येते कधी होय. रेसच्या वेळेला. नाही रेसच्या वेळेला 100% उपयोगाला येणार. आपण आता मी जेव्हा रेसला किंवा ट्रॅकला जेव्हा मी फेरं देतोय त्यावेळेला मी त्याला एक कमीत कमी 20-25 मिनिटं पहिल्या फेऱ्यानंतर थांबवतोय. दुसऱ्यानंतर बाबा थोडा वेळ देतोय. नंतर तिसरा चौथा जसा येईल तसा त्याला वेळ कमी देऊन मी जेणेकरून जसं रेसला जी स्पर्धा ज्या ज्या ह्याच्यात होते 5वा राऊंड 3रा राऊंड 4था राऊंड त्या पद्धतीने त्याला मी ट्रॅक दिला जातोय. तरी सध्या तुम्ही किती ट्रॅक देताय? समजा रेसमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करत नसाल तर किती दिवसांनी आणि किती ट्रॅक देताय? जेणेकरून एक 10 ते 12 दिवसांनी मी त्यांना ट्रॅक देतोय. आणि ट्रॅक देताना कमीत कमी एक 6 फेरं तर मी त्याला दिलं जाते. ते मात्र 6 फेरं देताना त्याला मी कमीत कमी 2 तास तरी लावतोय. हां म्हणजे टोटल 6 फेऱ्यांसाठी 2 तास तुम्ही 2 तास तरी मी त्याला घालवतोय. टोटल एक अर्धा तास तरी पहिल्या फेऱ्यानंतर अर्धा तास त्या शेड्यूल प्रमाणे जरी करायला गेलं हां तर एक 2 तास तरी तुमचे जात असते. होय 2 तास वरी त्याला 100% त्यासाठी मी काढला जातोय. तर आम्ही त्यात आता जवळजवळ 6-7 वर्षांची प्रतीक्षा होती तुमची या क्षेत्रात. म्हणजे तुम्ही आवड असल्याशिवाय या क्षेत्रात पहिला विषय कसं आहे कोण टिकून राहत नाही. बरोबर. एखाद्याने जर सांगितलं आणि आपण या क्षेत्रात दुसऱ्याने सांगितलं म्हणून जर उतरणारा माणूस असला तर या क्षेत्रातून लगेच बाहेर पडतो. 100%. पण ज्याला स्वतःला आवड आहे त्या क्षेत्रातली किंवा मला या क्षेत्रात काम करायचं आहे तोच माणूस या क्षेत्रामध्ये टिकू शकतोय. चिकाटी लागते. जवळजवळ 6-7 वर्ष तुम्ही या क्षेत्रात राहिला तुम्हाला यश मिळत नव्हतं पण तुम्ही स्वतः पिल्लू घरी तयार केलं आणि आता सध्या चांगलं पळतंय. महाराष्ट्राच्या सध्याच्या कॉम्पिटिशन जर बघायला गेलं तर फायनल उभारणं अतिशय मुश्किल आहे. एक फेरा काढणं सुद्धा मुश्किल आहे. कधी कोणता श्वान जिंकल आणि कधी कोणाला हरवल काही सांगता येत नाही. एवढं सगळं कॉम्पिटिशन टफ असताना सुद्धा तुम्ही 2 वेळा श्वान सुद्धा नवीन आणि कमी वयाचा श्वान फायनलला उभा केला आणि फायनल जिंकल्या सुद्धा. आणि महाराष्ट्रातलं जे आपण म्हणतोय की सध्या महाराष्ट्रामध्ये अवताडवाडीमध्ये सर्वात जास्त मैदान होतात. बरोबर. जे प्रशांत भाई ते सध्या महाराष्ट्रामध्ये श्वान शर्यत वाढीसाठी काम करतायत आणि अतिशय चांगली मैदानं अवताडवाडीत व्हायला लागले. तर या अवताडवाडीच्या मैदानामध्ये कॉम्पिटिशन भरपूर असते आणि या कॉम्पिटिशनमध्ये जाऊन तुम्ही अवताडवाडीचं मैदान सुद्धा पहिल्या नंबराने तुम्ही काबीज केलं. तर कसा आनंद आहे किंवा काय गोष्टी आता सध्या बदलायला लागल्यात? नाही आनंद म्हणायचा म्हटल्यापेक्षा जे आपल्या हिनं कुत्र्यानं किंवा शंभूनं ज्या वेळेला तिथं नंबर केला आणि त्यांच्या कुत्र्यामुळं अमित मगर किंवा महेश किंवा सागर पाटील असतील कुणी ह्या श्वान क्षेत्रात आम्हाला तेव्हापासून लोक ओळखायला चालू केलीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या कल्पना पण आम्हाला त्यावेळेला नव्हती की आपला श्वान असा नंबरात बसेल. मात्र आमच्या कष्टाचं एक फळ म्हणून आपल्याला बाबा एक 7-8 वर्षातलं राबलेलं त्यावेळेला जो नंबर झाला त्यावेळेला जो आनंद होता तो घरच्या फॅमिलीनं पण तिथं म्हणजे माझी लहान पोरं 7वी-8वीला आता पोरं आहेत तिने पण आनंद म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय घरी फटाड्या लावून साजरा केलेला आहे. म्हणजे ज्या फॅमिलीकडून तुम्हाला पहिल्यांदा सपोर्ट नव्हता ज्याला शंभूने पहिला नंबर केला तर तो फॅमिली सपोर्ट पण तुम्हाला आता लागायला. हो 100%. आणि घरची पण आता फॅमिली जेणेकरून
चपाती म्हणा किंवा रेसला जाताना म्हणा कधी पहिला जे बाबा काम बघ हे बघ असं ज्या म्हणत होती ते आता म्हणजे पूर्ण बाबा पूर्ण सपोर्ट बाबा जाताना जेवण देऊ काय हे देऊ काय सगळं ह्या वस्तू आता नवीन सुरुवात झालेल्यामुळे त्याचा आनंद भरपूर आहे. म्हणजे मी एक बघितलंय की जे निगेटिव्ह थिंकिंग होतं आधी, हा, हा, म्हणजे हा. तुम्ही घरातून बाहेर पडत असताना तुम्हाला पाठीमागचा विचार जास्त असायचा. विचार 100% मनच उद्या race नसायचं खेळायचं तिथं. असेल हा. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत होती की घरी सांगायचं कसं हा की आपण 100% बाबा उद्या फोन race ला जाणार आल्यानंतर आहे. हा किंवा रेसवर गेल्यानंतर सुद्धा तुमच्या डोक्यात एक विषय घरचा मागचा राहायचा हो की 100% आता आपण रेसला चाललोय पुन्हा पाठीमागनं फोन येणार या गोष्टी पण सध्या थांबल्या. उलट तुमच्याकडे आता पॉझिटिव्ह वाईब यायला लागले. होय होय होय. म्हणजे तुम्ही आता म्हणताय की जसं आधी निगेटिव्ह गोष्टी ज्या व्हायच्या त्या पूर्ण स्टॉप झाल्या. आणि त्यात एक म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या रेस आता लाईव्ह झाल्यामुळं घरचीही आमची त्यांना लिंक पाठवून बाबा मला सारखं कॉल येतात की बाबा लिंक आली का नाही पाठवू की असे मेसेजचा किंवा घरातल्यांचा फोन असतात आणि जेणेकरून पूर्ण फॅमिली ही टी व्हीला कनेक्ट करून बघत बसलेले असते. तर बघा मित्रांनो, आता सध्या महाराष्ट्रामध्ये आपण यासाठी पहिल्यांदा आपल्या जे MG आहे महाराष्ट्र ग्राउंड असोसिएशन आहे यांचे पहिल्यांदा आभार मानायला पाहिजेत. होय, कारण त्याने एक 100%. नवीन उपक्रम आपल्या सर्वांच्या समोर आणला की आपल्या महाराष्ट्रातील सर्व ज्या श्वान शर्यती आहेत बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा आता या सीझनमध्ये तर मला वाटते 90% श्वान शर्यती या लाईव्ह व्हायला आले तो. यासाठी आपण पहिल्यांदा आपले जे MG आहे महाराष्ट्र ग्राउंड असोसिएशन आहे यांनी जो निर्णय घेतलाय की श्वान शर्यती घरी बसून काही मित्रमंडळी आपले असे आहेत की त्यांना प्रत्येकाला रेसवर येऊ पार्टिसिपेट शकत होता येत नाही. नाही. हा काही आपले मित्रमंडळी बाहेर असतात हो त्यांना स्वतःचा श्वान पळताना बघायचा असतो हो. आणि या लाईव्ह रेस होत असल्यामुळं घरी बसून सुद्धा आपली मित्रमंडळी बघतायत. तर आम्ही त्याने पण आता तोच मुद्दा मांडला की ज्या फॅमिलीचा यांना सपोर्ट मिळत नव्हता ती फॅमिली सुद्धा लाईव्हच्या लिंक बघत बसते. हो लाईव्हच्या लिंक बघत तर बसतात. आता इतके वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहेत तर हा. काही चांगले अनुभव असतात काही वाईट अनुभव असतात. 100%. तर पहिल्यांदा आपण तुमचे या क्षेत्रातील काही वाईट अनुभव असतील की जे बाबा अनुभव आपल्या बाबतीत घडायला नको होते, हां तर असे काय अनुभव आहेत का या क्षेत्रातील? 100% आहेत. मी जेव्हा मादीला आपल्या लुसीला आणि शंभूला ते 8-9 महिन्याचे पिल्लं होते त्यावेळेला फिरवा घेऊन गेल्यानंतर जिथं आम्ही ट्रॅक देतोय किंवा मैदान भरवतोय त्या क्षेत्रात आम्ही त्याला खुलं सोडलेलं आणि जेव्हा मादीला एक काही वस्तू त्या वनीकरण आहे ना तिथं वनीकरण असल्यामुळं तिला एक गोष्ट तिथं काय तर दिसली असेल त्या तिच्या पाठीमग ती मादी पळाल्यामुळं हा पण पळाला त्यावेळेला आणि त्या पळाल्या नसल्यामुळं मादीला कसा अनुभव होता पळत्याला भरपूर ठिकाणी त्यामुळं ती तार दिसल्यानंतर कंट्रोलमध्ये आली पूर्णपणे आणि जेव्हा ह्याला अनुभव नव्हता ह्यो पूर्ण तारत गुंडळून बसला आणि त्यावेळेला त्याला सोडताना पण मला तो हा इथं पूर्ण बोटाला चावला गेला कारण त्याला एवढ्या कळा होत्या पूर्णपणे असं धुणे पिळतात तसं तो तारत पूर्णपणे अडकून बसलेला आणि त्यावेळेला मी एकटा होतो आणि सागर पाटील थोडे एक अंतरावरही होते त्यांना मी हाक दिलून सागर पाटील आले आणि त्या मी दगडानं पूर्ण तारा सोडून त्यावेळेला म्हणजे हा मला चावलेला होता त्यावेळेला. त्यानंतर आम्ही पुन्हा घरी आल्यानंतर की घरी पण सांगू शकलो नाही की बाबा असं असं झाले आणि मला कुत्रा चावला आणि हे मी फक्त एवढं सांगितलं की कुत्र्याला दवाखान्यात घेऊन चाललो आहे म्हणून. त्यावेळेला अनिल पाटलांच्याकडे गेल्यानंतर अनिल पाटलांनी जेव्हा डॉग लगेच आत घेतल्यानंतर माझ्या बोटाला जेव्हा तिने पाहिलं की हा कुत्रा इथं तुम्हाला तर त्या अनिल पाटलांचं म्हणजे आभार मानावे एवढेच की तिने पहिला मला म्हणलेत की तू पहिला इंजेक्शन घे जा कुत्र्याचं माझं मी बघून त्याला व्यवस्थित क्लिअर करतो. या अनिल पाटलांच्यामुळे मी तिथं बाबा CPRला नेऊन मला तिथं ॲडमिट करून तिने एक दिवस वस्ती ही करून मग पुन्हा मी दुसऱ्या दिवशी मात्र अनिल पाटलांचं एवढे की तिने पूर्ण कुत्रा क्लिअर पडत कमीत कमी त्याला एक 35 भर टाकं होते त्याला. म्हणजे एक वाईटच अनुभव आहे हो, हो, हो. की या क्षेत्रात बघा मित्रांनो इंजुर्ड जर एखादा श्वान झाला हां तर शक्यतो रिकवर होणं अतिशय अवघड आहे. अवघड आहे. आणि त्यातनं पण कमी व्हायचं असताना तारेच्या कंपाऊंडमध्ये मला त्याला अमित होता स्वतः त्या दिवशी अमिताने मला फोन केला आठवते आणि अमित आता माझ्याकडे मला त्याला भेटायला पण आले होते की असं असं झालं नाही 8-9 महिन्याचा त्याला शंभू होता आणि खेळता तारेच्या कंपाऊंडमध्ये घुसला होता आणि पूर्ण तारेच्या कंपाऊंडचे जे तारा असतात त्यामध्ये तो अडकला होता आणि पूर्ण फाटलं होतं. हो बऱ्यापैकी पूर्ण चमडं फाटलं होतं. आणि जे आपले कोल्हापूरातील अनिल पाटील डॉक्टर आहेत की ज्यांचं मार्गदर्शन अमितांकडे कायम असते त्या अनिल पाटलांकडं दादांनी ट्रीटमेंट घेतली त्यांनी त्यानंतर अनिल पाटलांच्या ट्रीटमेंटमुळं पूर्ण श्वान कव्हर झाला आणि आज सध्या नंबर पण करतोय. आता हा झाला तुमचा वाईट अनुभव. हो जसा तुम्ही अनेक वाईट अनुभव मागे सांगितला होता की खुरपाचं होय, 100% बोट काढायचं होतं पण त्यातनं पण तुम्ही त्यानं पिल्ल्यानं भरपूर म्हणजे कोण सांगत नाही असं की बाबा डागाला पाहिजे गोळाचा चटका दिला पाहिजे कोण सांगितलं की सांडशे तापून हे करा म्हणजे जेवढं
सहन करता येतंय तेवढं ह्या कुत्र्यानं म्हणजे शंभूनं सहन केले. सहन केलं. म्हणजे तिनं कधी आजपर्यंत किती बाबा कुणाला भुकलं नाही की किंवा कुणावर घ्यायला नाही. किती लहान कुठली पण मुलगी असून दे, 4 वर्षाची मुलगी असू दे, 5 वर्षाची मुलगी असू दे, कधीच त्यानं आजपर्यंत तिच्या अंगावर गेला नाही का उडी मारल्या नाही. हा एवढा शाणा आहे की नाही. हा म्हणजे असा कुत्रा मिळणे आमच्या नशिबात तरी पुन्हा घडणं शक्य नाही. तर आता काही वाईट अनुभव तुमचे झाले, पण चांगले अनुभव पण असतील या क्षेत्रातले, किंवा असा तुमचा एखादा अनुभव असेल की तो तुम्ही विसरू शकत नाही, तर असा कोणता अनुभव आहे का या क्षेत्रातला? ह्या क्षेत्रातला अनुभव म्हणजे अवतडवाडीला जेव्हा हा आमचा कुत्रा 4 फेरं हा आपला म्हणजे काढू शकेल असं वाटलेलं. मात्र जेव्हा हा फायनलला उभारला त्यावेळेला हा जेव्हा नंबर झाला तो आनंद आपल्याला अजूनपर्यंत विसरू शकत नाही. म्हणजे तो सारखा स्टेटस किंवा फोटो हे सारखा आम्हाला असं बाबा जे म्हणजे आजपर्यंत आपण कसे म्हणजे 7वी 8वीला असल्यापासून या मंडप क्षेत्रात असल्यामुळं बाहेरचा अनुभव कधी नाही. फक्त काम काम नाहीतर मग कुत्रा एवढंच फक्त आम्ही आजपर्यंत बघत गेलोय. मात्र कुत्रा पण केव्हा की 7-8 वर्ष झाला आमच्या कधी ह्याच्यात म्हणजे नंबरच नव्हता. त्यामुळे पण त्या वेळेला पण आमचा मुडाप होता. मात्र जेव्हा हा नंबर अवतडवाडीला जेव्हा नंबर कुत्रा झाला तो क्षण आम्हाला आजपर्यंत विसरू शकत नाही. अमितांच्या बोलण्यात आता आपण एक बघितलं की आज पण आम्ही दुसऱ्यांचे स्टेटस बघायला, होय आणि आज आपल्या श्वानाचे स्टेटस दुसरं सगळं जग लावते. होय, यात पण एक आनंद असतो. 100% आनंद आहे. आणि मित्र पण आमचे बाबा मला फोटो पाठवू, मला हे कर असं म्हणजे सांगून जे न येणारा फोन पण त्यावेळेला येत होता. आणि त्यावेळेला सगळ्यांचं अभिनंदन म्हणून पूर्ण फॅमिलीचं पडलेलं, परंतु पै पाहुण्यांचं सुद्धा मला कॉल आलेलं. पहिला नंबर. हां, तर बघा त्यात त्यावेळेला मात्र आमचे विजय मगदूम डॉक्टर निंबवड्याचे किंवा किरण ह्या सगळ्यांचं मला सहकार्य त्यावेळेला लागलं. म्हणजे कुत्रा कसा गार करावा, काय करावं ह्या गोष्टी आम्हाला कधी माहीत नव्हत्या. आणि कधी पहिल्यांदाच आमचा कुत्रा फायनलला उभारलेला. त्यामुळं तीच आमच्या शेजारी एका ठिकाणी त्यावेळेला सगळे एकत्र श्वान बसवल्यामुळं ते आमच्या शेजारी होते. मंगळवेड्याचे पैलवान महेश जाधव होते. हिनी बरेचपैकी आम्हाला बाबा कसा श्वान सोळायचा, कसं मसल हे करायचं तिने आम्हाला जरा कल्पना दिली. म्हणून त्यांचं पण पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. तर अमितांचं सांगणं एवढंच आहे की ज्याला अवताडवाडीचं मैदान म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मैदानी अवताडवाडीत होतात. लाईव्ह मैदान होतात आणि अतिशय चांगली मैदान पार पडतात. हो, जिथं महाराष्ट्रामध्ये श्वान शर्यतींचं प्रमाण कमी आलं होतं तिथं अवताडवाडीच्या मैदानाला म्हणजे जे प्रशांतभाई देशमुख आहेत, जे अवताडवाडीत सध्या मैदानं घेत आहेत, आपले महाराष्ट्राचे जे समालोचक आहेत प्रकाशबुवा मागावकर, प्रशांतभाई देशमुख असतील, किंवा आताच एक फौजी डबी पण झाली, म्हणजे असे अनेक मित्रमंडळी आपले आहेत की जे श्वान शर्यत वाढीसाठी प्रयत्न करतात. तर अवताडवाडीच्या मैदानामध्ये नंबर करणं अतिशय मुश्किल आहे. कारण बऱ्यापैकी अवताडवाडी कसं आहे मध्य भागात पडत असल्यामुळं बऱ्यापैकी सर्व जिल्ह्यांमधले श्वान आपल्या भागात जे पश्चिम महाराष्ट्रात जे आपल्या देश व्हायला लागले, कोल्हापूर असू दे, सांगली जिल्हा असू दे, किंवा कराड भागातील असू दे, सातारा भागातील असू दे, सोलापूर भागातील असू दे, बऱ्यापैकी सर्व मित्रमंडळींना ते मैदान सेंटरला पडतं. त्यामुळं सर्व भागातील श्वान त्या भागात येत असतात आणि कॉम्पिटिशन चांगलं होते. जास्त नोंद पण होते, जास्त मैदान त्या भागात महिन्यात किमान 1-2 मैदान आता व्हायला लागले. तर तिथं जाऊन नंबर करणं अतिशय मुश्किल आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातनं आमच्या भागातून जाऊन एक नवीन श्वान नंबर करतोय. 6-7 वर्षांची दादांची मेहनत तिथं जाऊन काम करते, ही एक आनंदाची गोष्ट आमच्या जिल्ह्यासाठी किंवा पूर्ण महाराष्ट्रासाठी. आणि जे नवीन मित्रमंडळी या क्षेत्रात काम करतायत त्यांच्यासाठी एक दादांचा त्यांनी अनुभव आहे किंवा दादांचं त्यांनी मार्गदर्शन जरी घेतलं तरी चालेल. कारण नवीन माणसाचं किंवा ज्या माणसाने या क्षेत्रात ठोकर खाल्ली आहे त्या माणसाचा अनुभव आणि त्या माणसाचं मार्गदर्शन घेणं कधी पण चांगलं. कारण बाहेरून रेडीमेड श्वान घरी आणणं आणि पळवणं ही गोष्ट वेगळी. बरोबर आहे. आणि स्वतः घरात पिल्लू तयार करणं आपल्या स्वतःच्या अनुभवानं आणि मेहनत घेऊन आणि इतरांचं मार्गदर्शन तर असतंय मित्रांचं, या सर्व गोष्टींचं एकत्र सांगड करून तुम्ही पिल्लू नंबर करते म्हणजे ही तुमच्यासाठी 100% एक आनंदाचीच गोष्ट आहे. तर त्यावेळेला अमितादांनी सांगितलं की त्यांना मार्गदर्शन पण भरपूर जणांचं मिळालं. जसे आपले ग्राउंड असोसिएशनचे अध्यक्ष आहेत महेश जाधव, जे मंगळवेड्याचे आहेत, त्यांनी सुद्धा दादांना मार्गदर्शन केलं अवताडवाडीच्या रेसवर. त्याचबरोबर डॉक्टर विजय मगदूम आहेत निंबवडे, ज्याचा व्हाईट प्रिन्स नावाचा एक श्वान पळतोय, त्यांनी सुद्धा दादांना मार्गदर्शन केलं की श्वान रिलॅक्स कसा करावा, शांत कसा करावा, गार कसा करावा, पुन्हा वॉर्मअप कसा द्यावा. म्हणजे या गोष्टी सुद्धा श्वान क्षेत्रामध्ये घडल्या पाहिजेत. फोनवरून मार्गदर्शन देणं किंवा रेसवर गेल्यानंतर मार्गदर्शन देणं ह्या गोष्टी वेगळ्या. म्हणजे बाहेरून फोन करून मार्गदर्शन
ऍक्च्युअल जागेवर जागेवर. आणि मला वाटते अवताडवाडीच्या मैदानाला डॉक्टर विजय मगदूम यांचा श्वान तुमच्या कॉम्पिटिशनला फायनल होता होय. तरी सुद्धा या गोष्टी पण टिकवता आल्या पाहिजेत की आपला अपोजिट जो श्वान या क्षेत्रात होता आपण आज समजा आपण पार्टिसिपेट करतोय होय होय म्हणजे तुमच्या बरोबर त्याला फायनल पळायचा असून सुद्धा तो माणूस जर तुम्हाला मार्गदर्शन करत असेल 100% तर या गोष्टी सुद्धा आपल्या क्षेत्रात वाढल्या वाढल्या नाहीतर पाहिजेत. सध्या याच्या आधी काय व्हायचं की लक्ष ठेवून असायची माणसं की हो. तो श्वान कसा खराब करता कसं येईल करा आणि त्यांना वॉर्मअप कसा देता येणार नाही किंवा काहीतरी आडकाठी करायची पण बरोबर. हे सुद्धा प्रमाण वाढले त्याचबरोबर चांगल्या माणसांचं सुद्धा प्रमाण या क्षेत्रात वाढलंय मार्गदर्शन करणाऱ्यांचं पण प्रमाण वाढलंय आणि हे प्रमाण वाढलं गेलं पाहिजे तरच नवीन माणूस पुढे येईल. जसं अमित दादा आता पुढे आले तसे अनेक नवीन मित्रमंडळी पुढे येतील त्यांचे सुद्धा श्वान नंबर करतील तर या गोष्टी सुद्धा या क्षेत्रामध्ये वाढल्या पाहिजे. तर आता सागर दादा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे म्हणजे आता आजच्या मुलाखतीत किंवा आपल्या जिल्ह्यातच म्हणा कोल्हापूर जिल्ह्यात असं काही जिल्हावाईज आपली मुलाखत नाही आहे पण आपल्या जिल्ह्यातील एक श्वान आज नंबर करतोय. तुम्ही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरपूर वर्षापासून या शर्यत क्षेत्रामध्ये काम करताय. आता सध्या तुमच्याकडे काय श्वान जरी स्वतःचे असतील नसतील मला माहीत नाही सध्या आपला तेवढा संपर्क नव्हता पण ज्यावेळेला मला कळत होतं म्हणजे मी ज्यावेळेला या क्षेत्रात उतरलो त्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त श्वान तुमच्याकडे असायचे तुमचे श्वान त्यावेळेला नंबर पण व्हायचे. तर त्यावेळेची परिस्थिती काय होती आता सध्याची या क्षेत्रातली परिस्थिती काय आहे आणि जी नवीन मित्रमंडळ आता सध्या उतरणार त्यांच्यासाठी तुमचा नेमका सल्ला काय असणार आहे? पण नवीन उतरल्याने कुत्रा जरी व्यवस्थित सांभाळला पाहिजे त्याला खाणं पिणं नाही नुसतं आणला म्हणजे झालं नाही त्याला वर्कआउट व्यायाम सगळं व्यवस्थित हे केलं पाहिजे. बाकी आता म्हणलं तर पिल्लं तयार करायचं म्हटलं तर पिल्लं खर्च करायची ताकद पाहिजे आपली पूर्णपणे नानाचं मोठं केलं 7 महिन्यामध्ये त्याला फेरं चालू केलं पाहिजे. एकंदरीत पिल्लू आणल्यानंतर सगळे जजमेंट आपल्याला जर होत असेल म्हणजे त्याला व्यायाम देणं व्यायाम खर्च देणं, करणं होय. या गोष्टी निव्वळ आणून बांधलं तर होणारच नाही हो. बरोबर. आणलं त्याला बांधायला नाहीच काय केलं तर काय करणार आहे तर बघा मित्रांनो सागरदांचं सांगणं काय आहे की जर तुम्हाला एखादं पिल्लू घरी आणायचं किंवा या क्षेत्रात उतरायचं आहे तर तुम्ही शक्यतो बऱ्यापैकी मित्रमंडळी पिल्लांपासून सुरुवात करतो होय. कारण डायरेक्ट मोठा पळणारा श्वान आणणं खर्चिक बाग पण आहे आणि सध्या किमती पण वाढलेल्या आहेत. पळणाऱ्या श्वानांच्या किमती सध्या महाराष्ट्रात असू दे किंवा आपण महाराष्ट्रात बऱ्यापैकी पंजाबमधून पण बाहेरून श्वान आहेत तर पळणाऱ्या श्वानाला डिमांड चांगली आहे म्हणजे किमती पण चांगल्या आहेत. तर ती पण गोष्ट आहे की एखादा नवीन माणूस या क्षेत्रात उतरताना डायरेक्ट मोठा श्वान घेऊ शकत नाही पैशांचा प्रॉब्लेम येतोय. तर लहान पिल्लू घ्यायचं असेल तर खर्च करण्याची पण आपली कॅपॅसिटी पाहिजे खर्च करण्याची त्यासाठी पहिला मागचं बॅकग्राऊंड बघायला पाहिजे त्याचं खाणं पिणं व्यवस्थित बघायला पाहिजे. तर आम्ही तर तुम्हाला या विषयाबद्दल काय बोलायचं नवीन माणसांसाठी पहिला तुमचा सल्ला काय असेल? नाही नवीन जे कोणी ह्या श्वान क्षेत्रात पडणार आहेत त्यांना माझं एकच फक्त म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यासाठी कष्ट केलं पाहिजे महत्त्वाची वेळ आणि त्यासाठी वेळ काढला पाहिजे की आज बाबा राहून दे आज पाऊस पडायला आहे आपण उद्या फिरूया उद्या आणि पुन्हा पाऊस पडणार उद्या त्याचं आणि वर्कआउट सगळं थांबणार ते करण्यापेक्षा तुम्ही त्याच्यासाठी कमीत कमी सकाळचा 1 तास संध्याकाळचा 1 तास किंवा अर्धा तास तरी कमीत कमी त्यासाठी दिलाच पाहिजे. नाहीतर बाबा माझं इकडं काम आहे तिकडं काम आहे जर म्हणाला असा तर तुम्हाला कधी पण ह्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही सा. त्यासाठी तुम्हाला त्यासाठी कष्टही केलंच पाहिजे आणि पूर्ण म्हणजे त्यासाठी आहार म्हणा किंवा व्यायाम म्हणा फेरं म्हणा किंवा त्यासाठी जे सप्लिमेंट आहेत त्या वेळच्यावर किंवा कुठल्या महिन्यात काय घातलं पाहिजे उन्हाळ्यात हा गार पदार्थ किंवा हिवाळ्यात ह्या गोष्टी ज्या ठराविक आहेत त्या तुम्ही त्यासाठी केल्या पाहिजेत तर तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकाल. अमितदादा आपल्या मुलाखतींसाठी म्हणजे मी चर्चा चालू होती की अमितदादांची मुलाखत होणार आहे तर आपले जे श्वान शर्यत समालोचक आहेत प्रकाश भाऊ मागावकर यांनी तुमच्यासाठी एक प्रश्न टाकला होता की याच्या आधी तुम्ही आयोजक म्हणून काम केले तुम्ही सध्या स्पर्धक म्हणून काम करताय. आयोजक होणं ही अतिशय मला सध्या वाटते की एकदम कठीण गोष्ट आहे आयोजक होणं. बरोबर आहे. एक वेळ म्हणतोय मी स्पर्धक होणं बरं आहे 100%. एखादा श्वान घरी सांभाळणं आणि रेसला जाणं किंवा सहभागी होणं स्पर्धक म्हणून एक ठीक आहे पण आयोजक होणं सध्या महाराष्ट्रामध्ये आयोजकांचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे बऱ्यापैकी मी बघितलं ज्याला बैलगाडा शर्यती सुरू झाल्यात आता सध्या या गेल्या 1-1.5-2 वर्षामध्ये 2 वर्ष तर त्यावेळेपासून आपल्या श्वान शर्यतींचं प्रमाण थोडं कमी आले. आणि आपल्या जर अरेंजमेंट बघायला गेली श्वान शर्यतींची तर आपल्या ट्रॅक रेस आपण ज्या फोकस करतोय तर आयोजक फार कमी आहेत आपल्याकडे. तर तुम्ही आयोजक म्हणून पण काम केले मला वाटते 2021 मध्ये तुम्ही ज्या वेळेला माझा कुत्रा किंवा लुसी नंबरात नसताना तरी पण मी 4 ते 5 मैदान घेतलेले आहेत
म्हणजे आपल्या भागात किंवा कागलमध्ये आपल्याला बाबा ही संख्या वाढवण्यासाठी बाबा ही लोकांना समजावं ही काय पळतात. आता बऱ्यापैकी आम्ही तिथं ट्रॅक द्यायला जातोय, तिथं फिरणारी लोक आम्हाला ही म्हणत असतात की असं का तुम्ही पळवता, हे मशीन काय करताय, याच्या स्पर्धा कुठं असतात. मी त्यांना प्रत्येक वेळेला सांगत गेलेलं आहे की हा स्पर्धा ह्या भागात असतात, इथंही पळवते. त्यांना मोबाईलमधलं माझं व्हिडिओ दाखवून तिने पण त्यांच्या आवडीसाठी ती कमीत कमी एक अर्धा तास किंवा 10 मिनटं आम्ही फेरा कसा वडला जातोय, कुत्रं कसंही केलं जाते, ती ह्या गोष्टी बघत बसलेल्या असतात. आणि महत्त्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे आपल्या भागात ट्रॅकचं म्हणजे सांगायला गेलं तरी ट्रॅक हा अवेलेबल नसल्यामुळं आम्ही स्पर्धा घ्यायला भरपूर अडचणी येतात. आणि ज्या गावात दुसऱ्या जायचं म्हटलं तर तिथं पण शेवटी तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आता कालची घटना घडा, आपण बोर पाडळ्याला गेलो, तिथं सगळं झालं व्यवस्थित, सगळं चालू असताना अचानक पाऊस आल्यामुळं आम्ही पन्हाळे किर्लीजवळ गेल्यालो, पुन्हा माघारी घेऊन आलो सगळं. बरोबर. म्हणजे पावसाचं प्रमाण जास्त आहे, आपल्याकडे स्पर्धा जास्त होत नाही. एवढं असून सुद्धा तुम्ही आपल्याकडे छंद वाढवायचं म्हणजे तुम्ही काम केलं होतं. 2021 पर्यंत तुम्ही स्वतः स्पर्धा पण घेतल्या. म्हणजे ज्यावेळेस स्वतःचा श्वान नसताना हो. तर मी बघितलंय की आपल्या शर्यत क्षेत्रामध्ये आयोजक फार कमी आहेत आणि स्वतःकडे श्वान नसताना सुद्धा दादांनी 2021 पर्यंत जवळजवळ 3-4 मैदान स्वतः घेतले. तर असं भविष्यात तुमचं पुन्हा काही प्लॅनिंग असू शकतंय का की एखादं मैदान आपल्या भागात व्हावं? नाही, 100% आपण घेणार आता मैदान. आपल्या आता येत्याला दिवाळीला किंवा आपल्या भाऊबीज किंवा हे झाल्यानंतर आपल्या कागलचा यात्रा असते किंवा उरूस असतोय, त्यावेळेला आम्ही त्या पॉम्पलेटमध्ये नगरपालिकेला जाऊन भेटून ती एक स्पर्धा घ्यावी अशी त्यांना आमची एक मिटिंग असते अगोदर 1 महिनाभर कमिटीच्या मिटिंगमध्ये जाऊन हा मुद्दा आम्ही मांडणार आहे. आणि असं त्यांना किंवा गाव कामगार पाटील असतील त्यांना ठराविक ह्या गोष्टी आम्ही मोबाईलमध्ये दाखवून की असं ही स्पर्धा पण दरवर्षी सुरुवात करावी यात्रेला, ही आमचा एक हेतू आहे. आणि ह्या वर्षी जर आमच्या कमिटीनं आम्हाला मान्य केलं नाही तर आमच्या स्वखर्चानं आम्ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर पहिल्या आठवड्यात आम्ही स्पर्धा घेऊ. तर बघा, अमितदादाने फक्त स्पर्धक व्हायचं नाही तर आयोजक व्हायचं काम आधीसुद्धा केलं आहे. आणि सध्या स्वतःचा श्वान पळतोय म्हणूनच नाही तर आधीपासून पण अमितदादांच्या डोक्यात होतं. मागच्या वर्षी पण अमितदादा मला बोलले होते की पुढच्या वर्षीपासून आपल्याला मैदान घ्यायचं आहे. नोव्हेंबरमध्ये या भागातील मला वाटते जत्रा या चालू होतात, तर त्यावेळेला त्या सीझनमध्ये सुद्धा अमितदादांचं एक आता थोडा पाऊस पण कमी आल्यामुळं आम्हाला त्यावेळेला काही अडचण येणार नाही. अडचण येणार नाही. तर एक पुन्हा स्पर्धा घ्यायचं अमितदादांचं नियोजन आहे. तर अमितदादा आता भरपूर मार्गदर्शक असतील. ज्यावेळेला लुसी तुम्ही आधी पण मीट करत होता, नंतर पण मीट केली, शंभूच्या वेळेला पण लुसी मीट केली, पिल्लं झाली, त्यावेळेला तुम्हाला भरपूर जणांचा सल्ला असेल की हा नर मीट करा किंवा काय. तर तुमच्या हिशोबानं मी आज तुम्हाला 3 मुद्दे समोर सांगतो. त्यातला कोणता मुद्दा असा तुम्हाला योग्य वाटते की ज्यावर माणसाने फोकस केला पाहिजे? सर्वात पहिला आहे ब्लड लाईन, दुसरा आहे तुमचा अनुभव आणि तुमची मेहनत. यातील कोणत्या एका मुद्द्यावर जास्त फोकस गेला पाहिजे की या क्षेत्रात माणूस यशस्वी होऊ शकतो? नाही, 100% मेहनतच पाहिजे. ब्लड लाईनचा हा विषय जर असता तर आजपर्यंत समजा एक VIP क्रॅश असेल किंवा ॲपेक्स असेल, ह्या ज्यावेळी तिने भरपूर मीटिंग केले किंवा ही केलेत पिल्ली हे केली, मात्र अशी सगळीच पिल्ली नाहीत की जी सगळीच पळायला लागलेत. त्यातली बाबा 10 पैकी 2-3 ही पळतात. ते पण का त्यांच्या मालकांच्या डिपेंडवर असते. तिने त्याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे, ट्रॅक दिले आहे, वेळच्यावर त्यांना खाना गेलेला आहे किंवा जे त्याला ज्या वस्तू गरजेच्या आहेत ती 100% त्या पुरवल्यामुळं हा त्यांचा नंबरात कुत्रा कायम राहायला लागला आहे. त्यासाठी मेहनत ही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मेहनत पाहिजे. त्यासाठी ब्लड लाईन हा योग्य आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं, परंतु 100% नाही बाबा. एक 30%, 20% ब्लड लाईन तुमचं कुत्रं पळतंय, बरोबर आहे, मान्य करतो आम्ही, मात्र 70% ही मेहनत या मालकावर अवलंबून आहे. तर अमितदादांचं सांगणं हेच आहे, कोणत्या श्वानाला आपल्याला नावं ठेवायची नाहीत किंवा असं काय कोणाला खाली दाखवायचं नाही. तर बऱ्यापैकी सर्वांचीच पिल्लं पळतात, पण मालकाची मेहनत जी आहे, कारण समजा 10 पिल्लं असतील तर 10 पिल्लामध्ये एकच पिल्लू का पळते, तर त्या मालकाची मेहनत आणि त्याचा अनुभव यांची सांगड घालता आली पाहिजे. आणि जशी माणूस मेहनत घेईल तसा त्याचा अनुभव वाढत जातोय. 100%. मेहनत घेत असताना आपण कुठं कमी पडतोय हे आपल्याला मेहनत घेतल्यानंतरच कळते. आणि या अनुभवानुसार जर तुम्ही मेहनत घेत असला तर तुम्हाला या क्षेत्रात नक्कीच यश मिळेल. तर आता चॅनल सुरू करून जवळजवळ 2-2.5 वर्ष आपल्याला होत आली. चांगला प्रतिसाद मिळाला चॅनलला. माझ्याकडनंच काय होते, थोडे व्हिडिओ टाकायला लेट होते, म्हणजे जवळजवळ मध्ये 4-5 महिने आता पण पुन्हा गॅप पडला. ह्याच्या आधी पण जवळजवळ 6 महिने पूर्ण गॅप पडला होता. तर आपलं चॅनल तुम्ही बघितलं, ह्याच्या आधी व्हिडिओ बघितले किंवा मला माहित नाहीये किंवा तुम्ही बघितले,
तर आपल्या चॅनलबद्दल नेमकं तुमचं मत काय आपलं काही चुकत असेल किंवा आणि यात काय बदल करायला पाहिजे असं काय नाही, वाटतं का तुम्हाला? तुमचं चॅनल हे काढल्यापासून जे आमच्यासारखी लोक आहेत म्हणजे ज्यांच्या कधी परिचयाची अनुभवी किंवा हे आमचं कोणाशी कॉन्टॅक्ट नाही आहे यात नाही, तुमच्यातल्या 100% गोष्टी आम्ही त्यातल्या बाबा ह्यो काय बोलतो ह्यातनं ज्ञान शिकून आम्ही आजपर्यंत इथं घडलेलो आहे. जेणेकरून तुमच्या चॅनलमुळं आम्हाला 100% म्हणजे 100% त्याचा फायदा झालेला आहे आणि या महाराष्ट्राच्या जनतेला पण फायदा झालेला आहे. कारण का तुमचे जे नवीन जे ह्या शॉन क्षेत्रात जी लोक आहेत त्यांच्यासाठी आवडीनं हे चॅनल तुमचं बघितलं जाते आणि त्यासाठी तुम्ही हे चॅनल काढला त्याच्याबद्दल तुम्हाला अभिनंदन. आणि पुन्हा हे तुमचं यूट्यूब चॅनल हे आता महिन्यातनं 6 महिन्यातनं जे पडत होतं जेणेकरून हे 15 दिवसाला किंवा महिन्यातून एकदा तर मुलाखत पडावी ही तुमच्याकडनं अपेक्षा आहे. तर सागर दादा आता तुमच्याकडे एक माझा प्रश्न आहे. सुरुवातीला ज्या रेस व्हायच्या महाराष्ट्रात त्याला स्पर्धक कमी असायचं, होय. आता स्पर्धक पण वाढले. तर हा म्हणजे छंद आता त्यावेळेला कसा असायचा, आता तुम्ही सध्या अनुभवताय की बाबा तुम्ही एक 10 वर्षा पाठीमाग ज्या रेस व्हायच्या आणि आताच्या किती फरक आहे, किती तफावत आहे 2 रेसमध्ये? नाही आता पूर्वीपेक्षा आत्ता रेस चांगल्या व्हायल्यात. आता पूर्वी कसं कुत्री पण एवढी जास्त नसायची, 2-3 गट व्हायचं. ओरिजिनल कुत्रे किती 10-15 लई. आत्ता रेस भरपूर चांगल्या आहेत. पण पहिला असं काढणी नाही काय नाही, हातानं सोडायची. आधी मला पण कधी त्याला आधी क्रॉस गट व्हायचा, होय क्रॉस व्हायचा, क्रॉस गट व्हायचा. ओरिजिनल. क्रॉस गट वेगळा असायचा, ओरिजिनल गट वेगळा असायचा. ओरिजिनल कुत्री किती तेवढी ठराविकच. जास्तीत जास्त 30, 40, 35 पर्यंत नोंद असायची. त्यात पण एखाद दुसराच कोणाच तरी ओरिजिनल शॉन असायचा. होय आता असं झालंय की कॉम्पिटिशन वाढले, होय. प्लस प्रत्येकाकडं बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा 100% ओरिजिनल शॉन पडतात. होय ओरिजिनल. एकाच दुसराच कोणतरी क्रॉसवर अजून पण तसं maintain क्रॉस करायचा आता प्रयत्न बघायलाच करतोय. नाही, कमीच आहे. आणि सध्याच्या कॉम्पिटिशनमध्ये क्रॉस टिकणं पण महत्वाचं आहे. होय. एक ठराविक शॉन आहेत की जे चांगल्या टक्केवारीमध्ये आहेत, म्हणजे आपण फुल टक्केवारी म्हणतोय की ज्यांची आई एक 3ऱ्या-4थ्या जनरेशनमध्ये आहे, होय. त्यांची पिल्लं सुद्धा सध्या चांगलं पडतात. तर तुम्ही पण आपलं चॅनल बघत असाल, आधीचे जे व्हिडिओ पण तुम्ही बघितले असतील. होय, बघितलं. तर आणि तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये काय वाटते, काय बदल करावं किंवा काय असं वाटतंय? नाही नाही हाय व्यवस्थित लोकांच्या पूर्ण माहिती पुरवत्या, नवीन लोकांनी त्याच्यावरून अनुभव मिळतोय. तर अमित दादा आज आपण तुमच्याकडे तर कागलमध्ये आलो. हां. शंभूला मी लहानपणापासून बघतोय, लुसी असल्यापासून आपली ओळख आहे. होय 100%. तर आपल्या भागातून हां एक श्वान नंबर करतोय, हां याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. आणि हे तुमचं यश असंच टिकून राहायला पाहिजे. हां लवकरच आपण व्हिडिओ थ्रू बोलत नाही, हां पण महाराष्ट्र चॅम्पियन एक्सप्रेस या गोष्टी सध्या महाराष्ट्रात सर्वांना असं वाटते की आपला श्वान महाराष्ट्र चॅम्पियन व्हावा किंवा एक्सप्रेस व्हावा. आणि अजून तरुण श्वान आहे, कमी वयात चांगला परफॉर्मन्स देतोय. हाच परफॉर्मन्स पुढे देत राहील ही आशा करतो. तुमची मेहनत त्याच्या मागं आहेच, तुम्हाला मार्गदर्शन आहेच आपल्या मित्रमंडळींचं. हां तर ही मेहनत तुमची अशीच कामाला येऊ दे आणि तुमचा श्वान इथून पुढे सुद्धा असा चांगला परफॉर्मन्स देऊ दे हीच आशा करतो. आणि आपली आजची मुलाखत थांबवतो. धन्यवाद.